या 3 दिवसीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ पुण्यात आज पार पडला। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री माननीय श्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत या कार्यक्रमात सहभागी झालो। या प्रसंगी विजयी स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन केलं, त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे। कृषी क्षेत्रात देखील पुण्यानं नवनवीन प्रयोग करत राज्याला, देशाला पुढे नेण्याचं काम केलं आहे। आपल्या देशाच्या शेती प्रगतीला दिशा आणि गती देण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला संशोधक, तंत्रज्ञान, कृषी संस्था, कंपन्या पुण्यासह महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुण्याच्या शेती प्रगतीचा पाया 400 वर्षांपूर्वी म्हणजेच 1636 मध्ये राजमाता जिजाऊ मौंसाहेबांनी स्वतः घातला। त्यावेळी दुष्काळी, ओसाड, उद्ध्वस्त पुण्याच्या भूमीत बाळ शिवरायांच्या हातानं सोन्याचा नांगर चालवून इथं कृषी क्रांतीला सुरुवात झाली। तिथून खऱ्या अर्थानं कृषी प्रगतीला चालना मिळाली। आता कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर होत असून त्या माध्यमातून प्रगत, शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध, किफायतशीर शेती करण्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत। या प्रवासात अनेकांनी आपलं मोलाचं योगदान दिलं आहे। या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशातील वेगवेगळ्या राज्यातून शेतकऱ्यांनी, कृषी युवा उद्योजकांनी आपला सहभाग नोंदवला। शेती प्रगतीच्या संबंधित सर्वच स्पर्धकांच्या संकल्पना चांगल्या होत्या। आगामी काळात या प्रयोगशील स्पर्धकांना आणखी नवीन मंच उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील। आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। देशाची अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून आहे। कोविड संकट काळात देखील राज्याला, देशाला सावरण्यात कृषी क्षेत्रानं मोलाची भूमिका बजावली। या ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून नक्कीच नवे विचार, नवं नेतृत्व, नवं भविष्य घडेल असा विश्वास मला आहे। देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब आपल्या शेतकरी बांधवांना विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत। केंद्रीय कृषी मंत्री देखील त्यासाठीच कार्यतत्पर आहेत। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कृषी विकासाच्या योगदानात कुठेही कमी पडणार नाही, अशी खात्री मला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.